पण ज्यांचं मस्तकच, ज्यांचा मेंदूच गुलाम आहे, त्यांना गुलाम करायला किंवा लाचार बनवायला कुणाच्या दुसऱ्याची गरज नाही. भोलतापांना बळी पाडलं जातं, अंधश्रद्धा कर्मकांडात ढकललं जातं. तुम्ही हे मंत्र म्हणा, ते जप म्हणा, ही पूजा करा, ती पूजा करा, एवढे पैसे घाला, ते करा, तुम्ही अशुद्ध आहात, तुम्ही पापी आहात, तुमच्या पत्रिकेत दोष आहे, तुमच्या विचारांमध्ये दोष आहे, तुमच्या घरात दोष आहे, तुमच्या कुटुंबात दोष आहे, एवढेच काय तुमच्या जगण्यात सुद्धा दोष आहे. आणि तो सगळा मिटवायचा असेल तर तुम्हाला तुमची शुद्धी क्रिया करावी लागेल. ज्याच्या मनगटात बळ आहे, ज्याच्या बुद्धीत बळ आहे, ज्याचा कर्तृत्वावर विश्वास आहे, ज्याचा संघर्षावर विश्वास आहे, आणि जो मी काहीही करू शकतो असा ज्याला आत्मविश्वास आहे, तो कुणासमोरही नतमस्तक होत नाही. ज्याचं मनका मेंदू सशक्त आहे, तो शक्यतो कुणासमोरही नतमस्तक होत नाही. मग तुम्हाला तो जो मानगुटीवर बसलेला जो गुरु नावाचा विध्वंसक शत्रू तुम्हाला मागे लागलेला असतो, तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. हे आजचं समाज जीवन झालंय. सुशिक्षित लोक सुद्धा श्रद्धेच्या नावापोटी जर अंधश्रद्धेच्या त्या गुरफट्यात अडकत असतील तर कुठेतरी त्यांच्याकडून सामाजिक, आर्थिक, वैचारिक किंवा इतर भ्रष्टाचार होत असावा. लोकांच्या मनाविरुद्ध, लोकांच्या इच्छेविरुद्ध ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला भीती वाटते, आणि मग लोक आपल्यावरची संकट टाळण्यासाठी देवाचा, बुवाचा, बाबाचा किंवा चमत्काराचा त्या ठिकाणी आधार घेतात. आणि इथंच आमच्या सार्वजनिक जीवनाचा किंवा इतर गोष्टीचा सत्यानाश होतो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आजपर्यंत जी धर्मभोळी माणसं असतात, जी प्रामाणिक असतात, त्यांना इतर देवांचं फारसं असं काही नसतं. त्यांची श्रद्धा आपल्या कुलदैवतावर किंवा पिढ्यानपिढी आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्यांच्यावरच असते. ते इतरांना कधीही कुणाला मध्यस्थ करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण ज्यांना आर्थिक अचानक सुख पाहिजे, ज्यांना धनलाभ पाहिजे, ज्यांना काहीतरी वेगळं माझ्या आयुष्यात मलाच मिळावं, इतरांना कुणाला मिळू नये, आणि यासाठी मग हात दाखवला जातो, भविष्य बघितलं जातं, कुंडली बघितली जाते, पत्रिका बघितल्या जातात. मग तुम्हाला मंगळ लागला, गुरु लागला, शनी लागला, शुक्र लागला, म्हणजे ते ग्रह तुमच्यापासून हजारो किलोमीटर लांब आहेत, तरी सुद्धा फक्त तुम्हालाच लागतात. जगामध्ये भारताची लोकसंख्या आता सगळ्यात जास्त असताना सगळी माणसं सोडतात आणि तुमच्याच पत्रिकेमध्ये ते ज्या पद्धतीनं उडी मारतात, प्रवेश करतात, हा एक वेगळा चमत्कार असतो. आणि त्या धर्मभोळेपणामुळं माणसाला मग गुरु करावा लागतो. मग गुरु असा केला जातो, गुरु नालायक असला, व्याभिचारी असला, स्त्रीलंपट असला, घाणेरडा असला, गुन्हेगार असला किंवा शोषित जरी असला तरी त्याचा पूर्व इतिहास माहित नसल्यामुळं किंवा त्याच्या मनात काहीतरी चाललेलं आपल्याला दिसत नसल्यामुळं जो कोण येतो समोर त्याला गुरु मानून चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि तिथंच शोषण होतं. मग आर्थिक शोषण होतं, शारीरिक, मानसिक, सामाजिक शोषण होतं, आणि एवढंच काय, मग तुमच्या चांगल्या वाईट सद्गुणांचा सुद्धा दुरुपयोग होतो आणि दुर्गुणांना तुमच्या अजून भर टाकली जाते. हा एक सध्याचा ट्रेंड झाला. म्हणून सध्या समाजामध्ये बुवा बापूंचं किंवा या धर्मगुरूंचं इतकं पीक वाढलेलं आहे, आणि ते फक्त हिंदू धर्मात नाही, सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या धर्मातली ही थोतांड माणसं जी चमत्कार करतात आणि लोकांना फसवतात, त्यांचं इतकं फावलंय की ते हजारो करोडो लोक त्यांच्या समोर असतात आणि अब्जाधीशाची माया, पैसा त्यांच्याकडे जमतो. लोक आपल्याकडे असणारं सगळं देऊन टाकतात. मग तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बैठकांच्या नादी लावलं जातं, सत्संगाच्या नादी लावलं जातं, तुमच्याकडून काय धूप,
अंगारा किंवा इतर गोष्टीमध्ये तुम्हाला अडकवलं जातं आणि मग तुम्हाला बरोबर मानसिक गुलाम केलं जातं. आणि याच्यामध्ये खास करून जास्त महिला भगिनी जास्त असतात. महिलांना घरात असणारा त्रास, त्यांच्यावर असणारं बर्डन, त्यांच्याकडे असणारे पैशाची कमतरता आणि इच्छा आकांक्षा शारीरिक मानसिक वैचारिक या सगळ्या गोष्टीपासून त्या इतक्या लांब असतात आणि त्या सगळं त्यांना मिळण्यासाठी मग एखादा कृष्ण अवतार जन्माला येतो, एखादा शिव अवतार जन्माला येतो, तोच म्हणतो मी या या अवतारामधून तुम्हाला दर्शन देतो आणि चुकीचे प्रकार घडतात आणि तिथं सुरुवात होती तुमच्या शारीरिक मानसिक बौद्धिक वैचारिक सामाजिक सगळ्या गोष्टीच्या शोषणाची आणि तुम्हाला होत्याचं नव्हतं करून टाकलं जातं. तुम्ही सुद्धा माझी इच्छा पूर्ण व्हावी, माझ्यावरचं संकट दूर व्हावं, आमच्या परिवारावर आमच्या कुटुंबातल्या सदस्यांवर कुठलंही संकट येऊ नये म्हणून तो जे सांगतो त्याच्या शब्दात अडकून नाही त्या गोष्टी करायला जी मंडळी जातात ती देवभोळी माणसं कमी असतात. ती चमत्कार भोळी किंवा धर्मभोळी किंवा अजून तुम्हाला म्हटलं तर ती बुवा बापूच्या नादी लागून स्वतःचाच सर्वनाश करून घेतात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आमची माणसं शिकली, आमची माणसं सुशिक्षित झाली, आमची माणसं संघटित होऊ शकत नाहीत, संघर्ष करायचा तर लांबच. जी शिकली ती अत्यंत हकलेली निघाली आणि त्यांनी परत पाठीमागं वळून पाहिलं नाही म्हणून ते कधीच चिकित्सा करत नाहीत. कारण मित्रांनो या सगळ्या चर्चेचा शेवटी मथित अर्थ एवढाच आहे की तुम्हाला गुलाम केलं जातं, तुम्हाला हिप्नोटाइज केलं जातं, तुमच्यावर वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं इतकं बर्डन आणलं जातं की तुम्ही त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायलाच तयार नसता. तुमचं एकदा मन गुलाम झालं, मेंदू गुलाम झाला की तुम्हाला गुलाम करायला फारसा वेळ लागत नाही. ज्याचा मेंदू स्वतःच्या ताब्यात राहत नाही, राहू शकत नाही किंवा मेंदू ताब्यात ठेवू दिला जात नाही, तोच गुलामीत जगणारा माणूस त्यांनी सांगेल ते करायला ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस सर्वस्व संपलेलं असतं. हे मला तुम्हाला सांगायचं. भोलतापांना बळी पाडलं जातं, अंधश्रद्धा कर्मकांडात ढकललं जातं. तुम्ही हे मंत्र म्हणा, ते जप म्हणा, ही पूजा करा, ती पूजा करा, एवढे पैसे घाला, ते करा, तुम्ही अशुद्ध आहात, तुम्ही पापी आहात, तुमच्या पत्रिकेत दोष आहे, तुमच्या विचारांमध्ये दोष आहे, तुमच्या घरात दोष आहे, तुमच्या कुटुंबात दोष आहे, एवढंच काय तुमच्या जगण्यात सुद्धा दोष आहे. आणि तो सगळा मिटवायचा असेल तर तुम्हाला तुमची शुद्धी क्रिया करावी लागेल. आणि मग हे सगळं करण्यासाठी मग तुम्हाला तो जो मानगुटीवर बसलेला जो गुरु नावाचा विध्वंसक शत्रू तुम्हाला मागे लागलेला असतो तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. हे आजचं समाज जीवन झालंय. ज्याच्या मनगटात बळ आहे, ज्याच्या बुद्धीत बळ आहे, ज्याचा कर्तृत्वावर विश्वास आहे, ज्याचा संघर्षावर विश्वास आहे आणि जो मी काहीही करू शकतो असा ज्याला आत्मविश्वास आहे तो कुणासमोरही नतमस्तक होत नाही. ज्याचं मन मनका मेंदू सशक्त आहे तो शक्यतो कुणासमोरही नतमस्तक होत नाही. पण ज्यांचं मस्तकच ज्यांचा मेंदूच गुलाम आहे त्यांना गुलाम करायला किंवा लाचार बनवायला कुणाच्या दुसऱ्याची गरज नाही. आज तशी माणसं जास्त संख्येनं आहे म्हणून ह्या बुवा बापूंचं भोंदू बाबांचं फावतं. सगळ्यांना माहिती आहे हे काय करतात, शोषण करतात, पैसा कसा जमवला. जिथं शिक्षणाचा थोडासाही अंश लागत नाही, जिथं तुम्ही कसे आहात, कसे दिसता किंवा तुम्ही वैराग्यातच आहात हेच फक्त दाखवायचंय, त्यांना आपोआप सगळं मिळायला लागतं. मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, लोक मिळतात, सेवेकरी मिळतात. सेवेकऱ्यांनी तर सत्यानाश करून टाकला. कारण कुठल्याही महाराजांच्या प्रचारकांनी, सेवेकरांनी, भक्तांनी आणि त्यांच्या चमच्यांनी समाजाचा सत्यानाश करायचं ठरवलं आणि लोकांना गुलाम करायचं ठरवलं
इतकी ताकदीची जाहिरात करतात की लोक सहज त्यांच्याकडे आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून चांगल्या चांगल्या लोकांचा सत्यानाश यासाठी मी झाला असं म्हणालो. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात जास्त पुढारी मंडळी, मंत्री, आमदार, ज्यांना इच्छा आहे ते, जे झालेले आहेत ते, ज्यांच्याकडे पैसा आहे ते, जे फक्त पैसा छापतात ते, ज्यांना आपण चुकीच्या मार्गाने पैसा कमवतोय पण भीती आहे, अशी सगळी मंडळी या लोकांची एक नंबरची भक्त असतात. आणि ही लोक तुमच्या नजरेसमोर आली की मग तुम्हाला वाटतं आपण पण तिथं जायला पाहिजे. तो तिथं जातोय म्हणून श्रीमंत झाला किंवा त्याच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे काहीच नाही, मला सुद्धा ते मिळालं पाहिजे. म्हणून मग या सगळ्या गोष्टी होतात आणि तिथंच सगळ्या गोष्टी गणतात. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. या सगळ्यातून बाहेर पडा, विज्ञानवाद स्वीकारा, पुरोगामी विचार स्वीकारा आणि चांगले नागरिक बना. धन्यवाद. जय शिवराय.